आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत यूज ऑफ शूड म्हणजे शूडचा वापर कधी केला जातो. बघा, शूड आपण सजेशन म्हणजे सल्ला देण्यासाठी आपण शूडचा वापर करतो. बघा, यूज ऑफ शूड म्हणजे करायला पाहिजे किंवा करायला हवे. ज्या मराठी वाक्यांच्या शेवटी वा, वी, वे असे येते त्या ठिकाणी आपण शूडचा वापर करतो. बघा, तू शाळेत जायला पाहिजे, तू अभ्यास करायला पाहिजे, तू लवकर उठायला पाहिजे असे जे मराठी वाक्य असतात ते इंग्लिशमध्ये शूडचा वापर करून कसे बोलतात ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात. बघा, पहिलं वाक्य आहे तुम्ही त्याला सोडावे किंवा तुम्ही त्याला सोडले पाहिजे. तर हे वाक्य असं होईल इंग्लिशमध्ये, यू शूड लीव हिम. वाक्याचं स्ट्रक्चर बघा कसं आहे, सब्जेक्ट प्लस शूड प्लस V1 प्लस ऑदर. म्हणजे आधी सब्जेक्ट घ्यायचा. येथे बघा तुम्ही हा वाक्याचा कर्ता आहे म्हणजे सब्जेक्ट, यू त्यानंतर शूड आणि त्यानंतर V1 आहे इथे सोडावे. सोडणे यासाठी इंग्लिशमधून लीव असे वापरतात. हिम म्हणजे त्याला, यू शूड लीव हिम तुम्ही त्याला सोडावे. बघा, त्याने आता घरी जावे. वाक्याचा कर्ता आहे त्याने म्हणजेच ही शूड गो होम नाऊ. ही शूड गो होम नाऊ. बघा, तू शाळेत गेले पाहिजे. यू शूड गो टू स्कूल. यू शूड गो टू स्कूल. किंवा या ठिकाणी असं वाक्य असतं तू अभ्यास केला पाहिजे, तर ते असं झालं असतं यू शूड स्टडी. यू शूड स्टडी म्हणजे तू अभ्यास केला पाहिजे. तर बघा, तू शाळेत गेले नाही पाहिजे किंवा तू शाळेत नाही गेले पाहिजे या वाक्याचं हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स. तर बघा, तू शाळेत गेले नाही पाहिजे, यू शूड नॉट गो टू स्कूल. यू शूड नॉट गो टू स्कूल. येथे बघा शूड नंतर नॉट वापरायचं आहे. त्याचं स्ट्रक्चर असं आहे, सब्जेक्ट प्लस शूड प्लस नॉट प्लस V1 प्लस ऑदर सेंटेन्स. त्याने तिला भेटायला हवे. हे आहे पॉझिटिव्ह सेंटेन्स म्हणजेच होकारार्थी वाक्य. त्याने तिला भेटायला हवे. ही शूड मीट हर. मीट म्हणजे भेटणे, हर म्हणजे तिला. ही शूड मीट हर. त्याने तिला भेटू नये. ही शूड नॉट मीट हर. हे आहे निगेटिव्ह सेंटेन्स, त्याने तिला भेटू नये. ही शूड नॉट मीट हर किंवा ही शुडंट मीट हर. येथे शूड नॉटचं कॉन्ट्रॅक्शन आहे शुडंट. आपण असं देखील वापरू शकतो किंवा असं देखील वापरू शकतो, ही शुडंट मीट हर. आता बघूयात, आपण पॉझिटिव्ह सेंटेन्स बघितलं, निगेटिव्ह सेंटेन्स पण बघितलं. पण आपल्याला जर याच वाक्याचा जर प्रश्न बनवायचा असेल तर तो कसा बनवायचा. बघा, इथे आहे त्याने तिला भेटायला हवे आणि इथे बघा त्याने तिला भेटायला हवे का. त्याने तिला भेटायला हवे का. शुड ही मीट हर. शुड ही मीट हर. या ठिकाणी बघा फक्त हीच्या अगोदर शूड वापरला आहे. शूड ही मीट हर. याला आपण काय म्हणतो, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजेच प्रश्नार्थक वाक्य. त्याचं स्ट्रक्चर असं आहे, शूड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑदर प्लस क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपण होकारार्थी वाक्याचा आपण प्रश्नार्थक वाक्य पण बनवू शकतो शूडचा वापर करून.
आता आपण येथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स बनवलं, त्याचाच जर आपल्याला WH टाईपचा क्वेश्चन बनवायचा असेल तर त्याने तिला भेटायला हवे का आणि त्याने तिला का भेटायला हवे, येथे आपण प्रश्न विचारलेला आहे. त्याने तिला का भेटायला हवे. व्हाय शूड ही मीट हर. व्हाय शूड ही मीट हर. या ठिकाणी बघा, हे वाक्य जसेच्या तसेच आहे, फक्त आपण का साठी आपण व्हाय असं वापरतो इंग्लिशमध्ये, त्यामुळे शूडच्या अगोदर आपण व्हाय वापरलेला आहे. व्हाय शूड ही मीट हर. त्याने तिला का भेटायला हवे. त्याने तिला का भेटू नये. त्याने तिला का भेटू नये हे निगेटिव्ह वाक्य आहे, त्याचाच आपण इथे प्रश्न बनवलेला आहे. त्याने तिला भेटू नये आणि त्याने तिला का भेटू नये. व्हाय शुडंट ही मीट हर. व्हाय शुडंट ही मीट हर. अशा प्रकारे आपण शूडचा वापर करून वाक्य बनवू शकतो. आता बघा, शुड बीचा वापर. शुड बी आपण वाक्यामध्ये कसा वापरायचा. शुड बी म्हणजे असला पाहिजे. पहिलं वाक्य बघूयात. ती कॉलेजमध्ये असली पाहिजे. शी शूड बी इन कॉलेज. शी शूड बी इन कॉलेज. तो डॉक्टर असला पाहिजे. ही शूड बी अ डॉक्टर. ही शूड बी अ डॉक्टर. यावेळी ते ऑफिसमध्ये असले पाहिजेत किंवा यावेळी ते ऑफिसात असले पाहिजेत. दे शूड बी इन द ऑफिस राईट नाऊ. दे शूड बी इन द ऑफिस राईट नाऊ. हा आहे शूड बीचा पहिला उपयोग, म्हणजे असला पाहिजे. आता बघूया दुसरा उपयोग, म्हणजे केले गेले पाहिजे. या ठिकाणी आपण व्हर्बचा तिसरा फॉर्म वापरतो, म्हणजे V3 वापरतो. बघा, त्याला शाळेत पाठविले गेले पाहिजे. त्याला शाळेत पाठविले गेले पाहिजे. ही शूड बी सेंट टू स्कूल. ही शूड बी सेंट टू स्कूल. आता बघा, तुला पार्टीत आमंत्रित केले गेले पाहिजे. तुला पार्टीत आमंत्रित केले गेले पाहिजे. यू शूड बी इन्व्हायटेड इन द पार्टी. इन्व्हाइट म्हणजे आमंत्रित करणे. यू शूड बी इन्व्हायटेड इन द पार्टी. हे पुस्तक वाचले गेले पाहिजे. हे पुस्तक वाचले गेले पाहिजे. दिस बुक शूड बी रीड. दिस बुक शूड बी रीड. आता बघूयात आपण शूड हॅवचा वापर. शूड हॅव म्हणजे आपल्याजवळ एखादी गोष्ट असायला पाहिजे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असेल त्यावेळेस आपण शूड हॅवचा वापर करतो. बघा, तिच्याजवळ मोबाईल असायला पाहिजे. तिच्याजवळ मोबाईल असायला पाहिजे. शी शूड हॅव अ मोबाईल. शी शूड हॅव अ मोबाईल. लिहिण्यासाठी तुझ्याजवळ पेन असायला पाहिजे. लिहिण्यासाठी तुझ्याजवळ पेन असायला पाहिजे. यू शूड हॅव अ पेन टू राईट. यू शूड हॅव अ पेन टू राईट. तुझ्याकडे घर घेण्यासाठी पुरेसे पैसे असायला पाहिजेत. तुझ्याकडे घर घेण्यासाठी पुरेसे पैसे असायला पाहिजे. यू शूड हॅव इनफ मनी टू बाय अ हाऊस. यू शूड हॅव इनफ मनी टू बाय अ हाऊस. आता बघूयात शूड हॅवचा दुसरा उपयोग. करायला पाहिजे होतं.
म्हणजे एखादी गोष्ट आपण करायला पाहिजे होती असं जेव्हा सांगायचं असेल तेव्हा पण आपण शुड हॅवचा वापर करतो. या ठिकाणी शुड हॅवचा वापर करताना आपण V3 वापरतो. बघा, मी शाळेत जायला पाहिजे होतं. मी शाळेत जायला पाहिजे होतं. I should have gone to school. I should have gone to school. किंवा मी मुंबईला जायला पाहिजे होतं. I should have gone to मुंबई. मी बाजारात जायला पाहिजे होतं. I should have gone to market. अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. तो परीक्षा पास व्हायला पाहिजे होता. तो परीक्षा पास व्हायला पाहिजे होता. He should have passed the exam. He should have passed the exam. त्याने तिच्याशी लग्न करायला पाहिजे होतं. त्याने तिच्याशी लग्न करायला पाहिजे होतं. He should have married her. He should have married her. त्याने हॉस्पिटलमध्ये जायला पाहिजे होतं. He should have gone to hospital. He should have gone to hospital. करता आहे ही. जायला पाहिजे होतं त्यासाठी should have. पाहिजे होतं त्यासाठी should have. जाणे त्याचा तिसरा जाणे म्हणजे गोचा तिसरा फॉर्म आहे गॉन आणि कुठे हॉस्पिटलमध्ये, म्हणून ही should have gone to hospital. आता या ठिकाणी बघा should have बीनचा वापर कसा करायचा. म्हणजे भूतकाळामध्ये काहीतरी असायला पाहिजे होतं असं जेव्हा आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण should have बीनचा वापर करतो. should have बीन म्हणजे असायला पाहिजे होता. बघा एक्झाम्पल बघा, तू तिथे असायला पाहिजे होता. तू तिथे असायला पाहिजे होता. You should have been there. You should have been there. मी तुझा शिक्षक असायला पाहिजे होतो. मी तुझा शिक्षक असायला पाहिजे होतो. I should have been your teacher. I should have been your teacher. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तू तेथे असायला पाहिजे होता. वाक्य बघा, जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती तेव्हा तू तेथे असायला पाहिजे होता. You should have been there in hospital. You should have been there in hospital when she was there. When she was there. आता बघूयात should have बीनचा दुसरा उपयोग. केले गेले पाहिजे होते. बघा, त्याला बोलावले गेले पाहिजे होते. त्याला बोलावले गेले पाहिजे होते. He should have been called. He should have been called. तिने स्वयंपाक बनवला गेला पाहिजे होता. म्हणजे एखादी क्रिया भूतकाळात पूर्ण झालेली पाहिजे होती. तिने स्वयंपाक बनवला गेला पाहिजे होता. She should have been cooked food. She should have been cooked food. आता बघूयात should have hadचा वापर. आता should have had आपण भूतकाळात आपल्याजवळ एखादी गोष्ट असायला पाहिजे होती असे सांगायचे असेल तेव्हा आपण should have hadचा वापर करतो. should have had म्हणजे जवळ असायला पाहिजे होतं.
बघा, आपण असं म्हणतो ना, माझ्याजवळ घर असायला पाहिजे होतं, माझ्याजवळ गाडी असायला पाहिजे होती, माझ्याजवळ मोबाईल असायला पाहिजे होता. त्यावेळेस आपण शूड हॅव हॅडचा वापर करतो. बघा, माझ्याजवळ घर असायला पाहिजे होतं. आय शूड हॅव हॅड अ हाऊस. आय शूड हॅव हॅड अ हाऊस. आमच्याजवळ कार असायला पाहिजे होती. आमच्याजवळ कार असायला पाहिजे होती. वी शूड हॅव हॅड अ कार. वी शूड हॅव हॅड अ कार. बघा, असं वाक्य असतं, तिच्याजवळ मोबाईल असायला पाहिजे होता. तर ते असं झालं असतं, शी शूड हॅव हॅड अ मोबाईल. शी शूड हॅव अ मोबाईल. आता बघूयात आपण शूड हॅव टूचा वापर. म्हणजे एखादी गोष्ट करायलाच पाहिजे असं जेव्हा आपल्याला सांगायचं असेल तेव्हा आपण शूड हॅव टूचा वापर करतो. बघा, म्हणजे तू अभ्यास करायलाच पाहिजे, तू शाळेत जायलाच पाहिजे, तू लवकर उठायलाच पाहिजे, किंवा त्याने अभ्यास केलाच पाहिजे. बघा, तू अभ्यास करायलाच पाहिजे. तू अभ्यास करायलाच पाहिजे. यू शूड हॅव टू स्टडी. यू शूड हॅव टू स्टडी. तू शाळेत जायलाच पाहिजे. तू शाळेत जायलाच पाहिजे. यू शूड हॅव टू गो टू स्कूल. यू शूड हॅव टू गो टू स्कूल. आपण दररोज व्यायाम करायलाच पाहिजे. आपण दररोज व्यायाम करायलाच पाहिजे. वी शूड हॅव टू एक्झरसाइज डेली. वी शूड हॅव टू एक्झरसाइज डेली. आता बघूयात शूड हॅव हॅड टूचा वापर. येथे बघा, करायलाच पाहिजे आणि करायलाच पाहिजे होतं. म्हणजे भूतकाळात एखादी गोष्ट आपण करायलाच पाहिजे होती हे सांगण्यासाठी आपण शूड हॅव हॅडचा वापर, शूड हॅव हॅड टूचा वापर करतो. बघा, वाक्य आहे, तिने स्वयंपाक करायलाच पाहिजे होता. तिने स्वयंपाक करायलाच पाहिजे होता. शी शूड हॅव हॅड टू कुक. शी शूड हॅव हॅड टू कुक. त्याने तिथे जायलाच पाहिजे होते. त्याने तिथे जायलाच पाहिजे होते. ही शूड हॅव हॅड टू गो देअर. ही शूड हॅव हॅड टू गो देअर. त्याने अभ्यास करायलाच पाहिजे होता. त्याने अभ्यास करायलाच पाहिजे होता. ही शूड हॅव हॅड टू स्टडी. ही शूड हॅव हॅड टू स्टडी. बघा, आपण शूडचे 7 उपयोग बघितले. पहिला उपयोग बघितला, यूज ऑफ शूड म्हणजे करायला पाहिजे किंवा करायला हवे. तुम्ही स्क्रीनशॉट देखील मारून घेऊ शकता. नंतर बघितलं पॉझिटिव्ह सेंटेन्स, त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, परत इंटरोगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं, त्याचंच आपण WH टाईप क्वेश्चन कसं बनवायचं हे देखील बघितलेलं आहे. त्यानंतर बघितला शूड बीचा उपयोग. शूड बी म्हणजे असला पाहिजे. दुसरा उपयोग आहे केले गेले पाहिजे. या ठिकाणी आपण V3 वापरलेला आहे. त्यानंतर बघितला शूड हॅवचा वापर. शूड हॅव म्हणजे जवळ असायला पाहिजे. शूड हॅवचा दुसरा वापर करायला पाहिजे होतं. त्यानंतर बघितला
शुड हॅव बीन. शुड हॅव बीन म्हणजे असायला पाहिजे होता. त्यानंतर शुड हॅव बीनचा दुसरा उपयोग बघितला, केले गेले पाहिजे होते. त्यानंतर बघितला शुड हॅव हॅड म्हणजेच जवळ असायला पाहिजे होतं. त्यानंतर बघितला शुड हॅव टू म्हणजे करायला पाहिजे. आणि शेवटला बघितला शुड हॅव हॅड टू म्हणजे करायलाच पाहिजे होते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.